ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक 27चे निरूपण मी करत आहे. हाय हाय, अहो पहा, सर्व वर्णामध्ये अग्रगण्यत्वाने पूज्य अशा त्या ब्राह्मणाला सुद्धा मायेचा मोह भुलवितो. पण जो देह नाना प्रकारच्या उपभोगांनी वाढवायचा तोच आधी नश्वर आहे. त्या देहाला जे नाना प्रकारचे भोग द्यावायचे तोच त्याला क्षयरोग होतो. आणि पुष्कळ द्रव्य संपादन करणे हाच दारिद्र्याचा मार्ग होय. ते द्रव्य अनायासे मिळते म्हणून श्रीमान गृहस्थ त्याची उपासना करीतो. पण अत्यंत कष्टाने द्रव्य मिळवून कामवासनेचा उपभोग घेत असता त्यात सुख आहे काय? कामसुख स्त्रीच्या संगतीमध्ये घेता येते म्हणून त्या सुखाकरिताच तो स्त्रीचा प्रतिपाळ करतो. पण तीच नाना प्रकारांनी त्याला छळू लागते आणि मग मोठ्याने रडत बसले तरीही ती सुटत नाही. स्त्री, पुरुष, पुत्र, काम, भोग इत्यादिकांनी देहाला सुख द्यावे तर तो देहच मुळी मृत्यूकडे चाललेला. त्याच्या पाठीमागे काळ नेहमी लागलेलाच आहे. जी जी घटिका जाते त्या त्या घटिकेने काळ आयुष्य कमी करत असतो. अशा स्थितीत सुखाची गोडी ती काय? परंतु द्रव्येच्छेने ज्ञाते लोकही वेडे बनविले. सर्पाच्या तोंडात बेडूक जात असताना तो बेडूक मासा खातच असतो. पण त्यामुळे त्याचे सर्पाच्या तोंडात जाणे खरोखर ज्याप्रमाणे नाहीसे होत नाही त्याप्रमाणे नाना प्रकारचे भोग भोगण्याने देहाचा मृत्यू काही मागे हटत नाही. हे सर्व जाणूनही ज्ञाते लोक द्रव्येच्छेने आंधळे होतात. स्वतः जो करता त्याच्याच मागे मरण धर्म लागलेला, त्याला कोणत्या भोगाने समाधान होणार? हा केवळ मायेचा भ्रम होय. त्या भ्रमाने मोठमोठे सिद्धही भ्रमात पडलेले आहेत. द्रव्याच्या योगाने यज्ञयाग करून स्वर्गलोक प्राप्त होईल, पण तो स्वर्गभोगही दुःखदायकच होय. कर्माने अज्ञानी बनलेले लोक त्या भोगाचा क्षय झाला म्हणजे अधोगतीला येतात पहा. किंवा भोग भोगण्यासाठी सकाम कर्म केले तर पुन्हा मरण व पुन्हा जन्म हेच अखंड भोगावे लागते. द्रव्यलोभ्याला हे फार मोठे दुःख आहे. द्रव्यलोभ्याला खरे सुख सर्वस्वी नाहीच पहा. मी सुद्धा असाच मूर्ख होतो, परंतु सुदैवाने माझे सारे द्रव्य गेले पहा. श्रीकृष्णार्पणमस्तु.